नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील शिवदरा येथील जलसंधारण विभागामार्फत 1,30,00,000 रुपये खर्चून कोल्हापुरी बंधारा बांधण्यात आला होता. परंतु या बंधाऱ्याचं काम अतिशय निकृष्ट दर्जाचं झाल्याचा प्रकार समोर आलाय. चक्क पायाने लात मारली तरी बंधाऱ्याचं बांधकाम पडत आहे. गावातील एका युवकाने हा प्रकार उघड केलाय. मागील 2 वर्षापासून या कोल्हापुरी बंधाऱ्याचा काम अर्धवट अवस्थेत आहे. यंदाच्या पावसाळ्यातही हे काम पूर्ण झालं नाही तर बंधाऱ्याला अद्याप गेट बसवण्यात आलेले नाहीत. तसेच दोन्ही बाजूने आवश्यक पिचिंगचेही काम अपूर्णच आहे. त्यामुळे बंधाऱ्याचा अपेक्षित लाभ शेतकरी आणि गावकऱ्यांना मिळत नाही. या संदर्भात शिवदरा येथील ग्रामीण नागरिकांनी जे आहे ते महेंद्र धोंडगे यांनी गेल्या 6 महिन्यापासून संबंधित प्रशासनाकडे वारंवार लेखी तक्रार करून काम पूर्ण करण्याची मागणी केली आहे. मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप धोंडगे यांनी केलाय. या बंधाऱ्याच्या कामाची चौकशी करून संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. चारुदत्त चौधरी, एकमत डिजिटल, नांदेड. विभागामार्फत कोल्हापुरी बंधारा बांधण्यात आले. कोल्हापूर बंधारा गेल्या 3 वर्षापासून बांधण्यात आलेला आहे. या ठिकाणी या बंधाऱ्याला कुठलाही गेट बसवण्यात आलेलं नाही ना कुठला याच्यातला गाळ सुद्धा काढण्यात आलेला नाही. मी वारंवार गावचा नागरिक म्हणून तक्रारी दिलेल्या आहेत. आपण पाहू शकता या बंधाऱ्याचं बांधकाम पाहू शकता तुम्ही बघा या बंधाऱ्याचं हे बांधकाम आहे. अशा प्रकारे एवढं बोगस बांधकाम आहे. बघा हे बघा पाहू शकता 1,30,00,000 बंधारा आहे. हे शिवदरा येथील एक कोल्हापुरी बंधारा या ठिकाणी बांधण्यात आलेला आहे. हा कोल्हापुरी बंधारा साधारणतः तुम्हाला वाटेल 20 लाखाचा असेल, 30 लाखाचा असेल. मात्र माझ्याकडे एस्टिमेट आहे 1,30,00,000 रुपयाचा हा बंधारा इथं बांधण्यात आलेला आहे. गेल्या 2 वर्षापासून हा बंधारा या ठिकाणी अशा अवस्थेत आहे. अतिशय निकृष्ट दर्जाचं या ठिकाणी काम झालेलं आहे. मी अनेक वेळा तक्रारी दिल्यात. माझी 3 तक्रारी दिलेल्या आहेत. मी जिल्हा जलसंधारण अधिकारी यांना पण दिलेली आहे. जिल्हा जलसंधारण अधिकारी यांना 2 वेळेस तक्रारी दिल्या. एक उपोषणाचा इशारा सुद्धा दिला होता. मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सुद्धा या बोगस कामाची चौकशी झाली पाहिजे या ठिकाणी अशा तक्रारी दिल्या. मात्र अद्याप कोणीही याची दखल घेतलेली नाही. शेतकऱ्यांच्या गावाच्या विकासासाठी सरकार करोडो रुपये खर्च करतोय आणि ठेकेदार व अधिकारी हे संगनमत करून असे बोगस कामं बनवत आहेत. करोडो रुपये खर्च करून शेतकऱ्यांचा विकास झाला पाहिजे, गावाचा विकास झाला पाहिजे, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुद्धा मिटला पाहिजे. 1,30,00,000 रुपयाचा हा बंधारा इथं बांधण्यात आलेला आहे. याला अद्याप कुठलाही गेट बसवण्यात आलेला नाही ना या दोन्ही साईड पिचिंग सुद्धा करण्यात आलेली नाही. अनेक वेळा तक्रारी करून याची दखल कोणीच घेण्यात आली.